गाईज वेलकम टू अवर चॅनल. आज आम्ही नवीन ब्लॉग शूट करत आहोत. तुम्हाला कळलं आज आम्ही काय काय करणार आहे, काय काय ऍक्टिव्हिटीज करणार आहे. आज सुट्टी आहे, सो एकदम रिलॅक्सिंग दिवस आहे. खूप लेट चालू होतो दिवस जेव्हा सुट्टी असते. आणि तुमच्या सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आज 15 ऑगस्ट आहे. येस. सो आज काय प्लॅन तर काही नाहीये, सध्या तरी काही नाही, कुठे जायचं नाहीये बाहेर. बट चला बघूया आज काय काय करणार आहे. घरीच आहे, पण माहिती नाही, सडन चेंज पण होऊ शकतो प्लॅन. रोज रोज किचनमध्ये तेच कामं असतात, रोज तेच करायचं असतं, त्याच्यामुळे आज खूप कंटाळा आलाय. त्याच्यामुळे निखिलनी सगळं घेतलेलं आहे ताबा किचनचा. सो तुम्ही बघू शकता की आज पोहे पण निखिल बनवणार आहे नाश्त्याला, आणि चहा सुद्धा आज तो गाईज ठेवतोय. मी फक्त चहा आणि पोहे बनवणार आहे, जेवण तीच बनवणार आहे, पण ती सुगरण आहे. तर सुगरणीचा हक्क आपण तिच्याकडून छिनून घेऊ शकत नाही. अच्छा, चहा मस्त बनवतो निखिल. चहा डेफिनेटली मी मस्तच बनवतो, बिकॉज मला माझा चहा खूप आवडतो. जेव्हा स्वतःला स्वतःची गोष्ट आवडायला लागते ना, ती सगळ्यांना आवडते. हो. लक्षात ठेवा. बोल. नखरे नको करू, येतं तुला. मला माहिती. शिकवतेस ना मला. नाही, मी नाही शिकवते, तुला येतं. तो बस आहे. साखर टाकली. आज सुट्टी आहे, सो आज वेगळ्या नाश्त्याचं प्लॅनिंग आहे. बघा इकडे मी काय करतोय. आज आहे ना, नाश्ता निखिल बनवणार आहे आपल्यासाठी. मी बनवणार आहे. येस. सो बघूया आपण निखिल कसा बनवतोय नाश्ता. तुम्ही पण चालू ठेवा, आज आयता आयता खायला मिळणार आहे. म्हणजे मी आहे गाईड करण्यासाठी. सो बघू शकता तुम्ही निखिल साहेब कसे काम करत आहेत. आणि हो, तुम्हाला दाखवायचं राहिलं, निखिल साईडला हा जो आहे फिल्टर बघू शकता तुम्ही, हा मी न्यू परचेस केलेला आहे. ते पण आम्ही ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की आम्ही गेलेलो रुमाला परचेस करण्यासाठी. कसा वाटतोय गाईस कमेंटमध्ये सांगा. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि तुमच्याकडे काय नाश्ता आहे आज ते पण सांगा. मजा येते ना बघण्यासाठी, असं नाही की काम करतोय. मला बघण्यापेक्षा मजा येणार हिला काम करताना. बघ किती छान करते, एकदम सुगरण आहे ती सुगरण. मी तर आता थोडीशी हेल्प करतो. राईट पूजा. निखिलला किचन नाही आवडत ना, त्याच्यामुळे सवय लावते. बघा, शिकवायचं ट्रेनिंग चालू आहे. जी गोष्ट आवडत नाही ती मी करतच नाही. हा, फक्त मदत म्हणून, आपल्या पार्टनरला मदत म्हणून मी हे काम करतो. मला अशी काय आवड नाही आहे. तसंच मी बघतोच ती मला माझ्यासाठी माझ्या काय काय गोष्टीसाठी सपोर्ट करते, माझ्या हॉबीसाठी सपोर्ट करते, तसं मी तिला सपोर्ट करते कुकिंग मध्ये. इट्स अ गिव्ह अँड टेक रिलेशन, राईट पूजा? येस. आमचा चांगला जाणार आहे. आम्हालाच नाही माहिती आम्ही काय काय करणार आहे. तुम्ही बघत आहात आम्ही काय काय करू. हे बघ बरोबर आहे. पाणी काढून. खूप दिवसांनी पोहे खाणार आहे, डाएटवर आहे मी, बट आज कमी ऑइल मध्ये. पोहे हे माझं एव्हरी टाइम फेवरेट आहे. बस ते प्रॉपर पद्धतीने बनवलं तर मी खूप आवडीने खातो. काल आम्ही लाईव्ह सेशन केलेला, सो खूप बरेच जण जॉईन झालेले इन्स्टावरती, आणि काय काय क्वेश्चन्स जे मिस आउट पण झाले असतील. सो जर तुम्हाला पण काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. येस, पूर्ण काढलेला आहे, एकदम प्रॉपर वेळी मध्ये काढलेला. आता काय करायचं होतं?
मिरच्या कमी टाक मॅडम. कमीच टाकते मग ती खाते. गाईस हिला सांगा मिरच्या कमी टाकायच्या, ही जास्त टाकते, त्यांनी पूर्ण टेस्टची वाट लावून टाकते ती पोहेच्या. किती टाकू सर बस 2च बस, त्याच्यावरती नाही टाकायच्या मिरच्या, बिकॉज मिरच्यानी टेस्ट मरते. मग त्यापेक्षा एक काम कर ना, तुला मसाला देतो सुकाय तोच खा, एवढं तुला मसाला खायची गरज आहे. बघ किती मिरच्या, किती. अरे त्या 2 खराब झाला फेकला त्याच्यात लागतो. नाही हा मी चल गाईस थांबा, मला जरा कमी करू दे गाई- quantity. अरे किती नाही एवढं. नाही ते बिया जास्त तिखट आहेत. फेकून ऐसा कौन करता है, फेकता कौन है. चला गाईस आता मी तुम्हाला रेकॉर्ड करतोय. पूजा मॅडम या इकडे. आजचा दिवस काय भारी आहे. आज बघा साईडला उभी आहे, जसं निखिल कसं मला आधीच व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल तर निखिल असं दाखवत होता की तो मला शिकवतो, पण आता रिअली आता मी निखिलला गाईड करते. बघा काय खेळत बसला बघा. वा, असं कोण काढतं गडीबत्ता. असाच काढायचा. पूर्ण हे कर ना खेच. नाही पूर्ण नाही काढायचा मला, मी पद्धतीने काढणार, मी मनुष्य. अच्छा मनुष्य आहे, मनुष्य हो. बघ बस. अरे बस झाले. आणि ते जिरा मोहरीचा बॉक्स पण वरच ठेव, म्हणजे तुला फास्ट होईल. हे चालू कर आणि ते वर नको ठेवू, साईडला ठेवू तिथे खाली. काय काय सांगावं लागतं गॅसच्या ह्याच्याने ना, ते हे होईल. ते डब्बा बघ केवढं. टाक ना बस. कमी करू. डाएट पे हूँ मैं. नाही चालेल ठीक आहे. डाएट पे हो क्या, टेस्ट पण पाहिजे ना जेवणाला. डाएट पे हो, मी नाही डाएट पे. हे कोण बोललं, टेस्ट नसते यार ऑइलनी जास्त. बिना ऑइलची पण किती जण खातात. टाक जिरं हे फास्ट कर. आधी ते गॅस हे तर होऊ दे. बघा हिला गाईस माहिती नाही, तेल अजून गरम नाही मग झालं म्हणून बोलली फास्ट कर. आणि मला ते जिरा टाक. फास्ट कर. केलाय फास्ट अजून किती. जल्दी चाहिए, जल्दी होना चाहिए सब. असं तुम्हाला सांगतो खरं चेक करायचं. हात दे तुझा, तेल तापले की नाही चेक करायचं आपण. बचाव. बघा मला काय करायचं. टाकता आता झालंय. काय नको जिरा जिरं. जिरं नाही, राई टाकतात पहिले, मोहरी एवढी. हाफ. हा टाक पटपट, एवढं नाही आरामशीर करायचं, करपेल. आता हळद. बस आता मिरची, मिरची, कढीपत्ता, कढीपत्ता टाकवेला. टाक टाक मिरची टाक. काय घाबरतोय. घाबरत नाही. कांदा टाक. आधी पण आहे ना प्रिपरेशन, हे बघ हे तू काढलं पण नाही त्याच्यातलं. काढ मला हे कोण जाणार काढायचं आहे ते. सगळं काढून रेडी राहायचं. असं नाही, तू बोलायला पाहिजे ना कांदावून काढ. आता याचं टायटलच मी करणार आहे. आणि पोहे बनवताना हे केलंय, उद्योग केलाय. काय उद्योग केलाय, काही पण. एवढं आता मग ते हे उडालं असतं तर काय हे झालं असतं. आता का बघा कसं उडणार आहे, फरफर फरफर. नाही कांदा नाही उडला. माइंड युअर लँग्वेज. काय बोलतोय. फरफर फरफर उडणार आहे. मग फरफर म्हणजे काय. फरफर म्हणजे असं ते आता चिसी साऊंड येतो त्याला फरफर म्हणतात. गाई तिला मराठी पण बघा साऊंड माहिती नाही कसे असतात. मग कांदा बघा किती चिरलाय. काय 2 माणसासाठी बनवायचंय. एकच कांदा तू बोलली, एकच कांदा चिरला. नीट हे कर, नीट त्याच्यातलं हे करणं हाताने घे. बघा वेस्ट करायचं. किती कांदा आहे त्याच्यात. हे तसं नको आपटू बाबा. बघा सुटलं विटलं तर हे प्लास्टिक आहे ते. किती आहे याच्यामध्ये. तेल कमी पडेल माझ्यामध्ये, टाकू का? ऑइली नको आहे. माझं साईडला काढून तुझ्या टाक. तसं नाही पण कमी पडणार आहे असं म्हणतोय. बरोबर कांदा जास्त झालं ना. असं नाहीये काय. बस बस. आता काही ते ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजायचा आहे. या अन्न मी सांगतोय या मॅडमला. अच्छा ऍक्च्युली तिचं लेसन चालत पोहे कसे बनवायचे. लेसन ती डाएटच्या चक्कर मध्ये टेस्टी पोहे बनवायचे विसरून गेलेली आहे. तू तिला शिकवतोय. सगळं लक्षात आहे.
हा रे पोहे खूप दिवस आपण बनवलेच ना, फास्ट करायचं चालेल. याच्यावर पुसून घे ना हाताने. आहे चमच्याचा यूज. सकाळी सकाळी गरम पाणी पित आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप छान वाटतं, ऍक्टिव्ह वाटतं फुल डे. कधी पण आहे ना, कधी पण स्वयंपाक करताना ना असं एकदम हॅप्पी राहायचं. म्हणजे ना जेवढं आपण हॅप्पी असतो तेवढा स्वयंपाक चांगला बनतो. सगळ्या गोष्टी चांगल्या मनाने. happy राहायचं असतं मॅडम. मग मी कशामध्ये हॅप्पी नसते? असते. हे काय तुझ्या सगळ्या गोष्टी करताना हॅपी असते जरी आवडत नसेल ते. येस, त्याच्यामुळे त्या गोष्टी चांगल्या होतात. काही जबरदस्ती नाही करायचं, एकदम हॅपीली करायचं. चांगली. पोहे टाक. मिरच्या किती कमी, त्याचे नको करू ना, हाताने कर ना, काय प्रॉब्लेम आहे तुझा? हाताने नाही येत ते नीट. नीट यायला काय, वॉश करायचं. एवढं पाणी आहे ना तुमच्याकडे, 24 तास पाणी. तुमच्याकडे की आपल्याकडे? अजून मला असं आपलं नाही वाटत ना इथे. हा बरोबर आहे ना, जाऊ दे तर बोललो असतो मी, बट गाडीत बोललो. आय डोंट फील लाईक होम. वाय? हे कपड्यात पुसतोय काय? टाक हळद त्याच्यामध्ये, खूप झाले पोहे. मी तुला तेच बोललेलो जास्त हे होणार. कर. मग तू सगळे कशाला उगाचे केलेस? सगळे कशाला, तर मग भिजत राहताना काय करणार होता? टाक थोडीशी, अर्धा चमचा टाक, जास्त नकोय. आणि मीठ खाली. वाव, तुला माहिती पण नाही जागा. अरे मग मीठ तिकडे ठेवायचं, तो इथून खाली कशाला ठेवते? बिकॉज ते हँडी आहे ना. यू कॅन अंडरस्टँड विच इज हँडी अँड विच इज नॉट. केवढं टाकायचं? एक फुल? नाही, फुल नको, खारट होईल. हा टाक, थोडस टाक असं खाली. काय स्टाईल मध्ये टाकतोय? अरे मग ती काय नॉनस्टिक नाही आहे कढई, बँड टू पण साधी. आता ही बंद करायची कढई यूज करायला. तो जो पिवळा रंग असतो ना पोहायचा, तो मी मिक्स करतो. कसा आहे ना, तू नीट मिक्स करशील तर ना. करते थोडं, मला हेल्प ते. गाईज आता बघा तुम्ही, पूजा किती चांगल्या वेने हे करणार आहे. काय करणार आहे? ढवळणार आहे. हो बघा, हा आता धरलेलं आहे तिने. वा, आता बघा कलर कसा सडन चेंज होणार आहे पूजाने ढवळल्याने. याला म्हणतात असली कुकिंग. आणि सुगरण असल्यामुळे तिचं बघा पद्धत बघा, द वे शी इज मुव्हिंग दॅट काविलता, त्याची पद्धत बघा. काविलता, त्याला काविलताच म्हणायचं. बघा बघा काय पद्धत आहे. वा वा, दोनदा डाऊन मग राईट मग लेफ्ट, मग दोनदा डाऊन मग राईट मग लेफ्ट. हा वा वा वा, सुंदर. पोहे झालेले आहेत पिवळ्या रंगाचे. आता बघा, असे पिवळ्या रंगाचे पोहे झाले की ते आपण 2 मिनिटं ठेवायचे. बस हो गया, फिनिश. एकदम इझी तर असं पोहेत का रॉकेट सायन्स आहे? चहा पण ठेवू का साईडला की नंतर ठेवू? नंतर ठेव. हॅलो, कुठे ठेवलं त्या दिवशीचं? बता, अद्रक किधर आहे? बाजूला हो, पकड कॅमेरा, पकड. आलं पण मिळत. आमच्याकडे इथे सामान ठेवायचं काम तुझं असतं ना, त्याच्यामुळे. त्याच्यात की ठेवलंच नाहीये आलं? नाही, ठेवलेलं डब्यात ठेवलंय. हा, डब्यात ठेवलंय तेच. येस, फायनली अद्रक मिल गया है. भाजी पण करायची. आणि तुम्हाला एक सांगते, आज भेंडीची करूया, ठीक आहे? ते घरी जाऊ ना भेंडी. आज काल एक काम सांगितलेलं महत्वाचं. आमच्याकडे पीठ संपलेलं आहे चपातीचं. सो आणि फैशीची बरोबर कामं ह्याला आठवतात, लक्षात असतात. बट भूल चुका आहे ये, त्यामुळे विसरलेलं आहे. त्यामुळे आज भातावरच राहायला लागणार आहे सकाळ संध्याकाळ, बिकॉज ते पीठ देणारच नाहीत लवकर दळून. आणि उद्या संडे आहे. मग आज देतो. माझं पिल्लू उठलं. ओ माझं पिल्लू.
म्हणजे चोनू अगो खूप मोठा झालाय. बंदल उठ गया बंदल. हाय बोल की. बंदल आहे बघ बंदल. खूप वेळ झोपली आज म्हणून आम्ही डिस्टर्ब नाही केलं तुला. चल चल सोड, हात दुखतील. गुड मॉर्निंग. आता ती जाणार आणि कार्टून बघणार आहे काहीच. तू फोनवर बघू शकतो ना यार. तिचं एकदा तिला फोन पण आपण देत नाही. काय काय करणार ते. हळूहळू हळू हे धरा धरा तुमचं हत्यार. नाही करणार. इतना तो एक्सपिरियन्स पण सगळ्यात भारी ना निखिलच्या आत्या बनवतात पोहे. एक नंबर. ती चांगलंच बनवते ती. पोहे पण म्हणजे एव्हरीथिंग. ते तुम्हाला माहिती ना, ते आयफोन मध्ये प्रो प्रो असतो आणि प्रो मॅक्स असतो, तर ती आत्या प्रो मॅक्स सुगरण आहे. सगळं सगळं म्हणजे डाळीला फोडणी देतात एवढी सुंदर देतात आणि प्लस पोहे खिचडी साबुदाण्याची म्हणजे सगळं जेवण फुल जेवणच मस्त बनवतात. एकदम एकदम पद्धतशीर मस्त बट हाय कॅलरी. त्याच्यामुळे कधीतरी खायचं असेल तर आत्ताच जेव्हा खायला. येस येस, घेऊया आता खायला. गाईज हे बघा, कोथिंबीर चिरणं चालू आहे. गार्निशिंग चालू आहे आमच्या पोह्याचं. गार्निशिंगच म्हणतात ना. येस गार्निशिंग. ते बघा सो म्हटलं तर काय करायचं. चल बसूया म्हणजे हे करेल. आणि एक तुम्हाला हिडन सिक्रेट सांगतो. माझी आत्या काय करते, पोहा झाला की परत त्याला एक तेलाची बाहेरून फोडणी देते सेपरेटली. त्याच्यामुळे ती टेस्ट अजून उजळते पोह्याची. तेल खूप लवर आहेत. त्या ऑलवेज रेडी असतात बनवण्यासाठी. असा कंटाळा नसतो त्यांना की गो प्रशातीत बघा हिने हॅमस्टरला काढलाय सकाळी सकाळी. हॅमू उठलेले आहेत. हे बघा, ही आमची हॅमू आहे. आमच्या क्यूने तिला उठवलेलं आहे. दाखव क्यू हॅमू सगळ्यांना. जा हँडवॉश करत. अरे जा कशी करते बघा, किती हे आहे. काय पाडून दे. पाडून दे ना, त्यात काय झालं. सो निखिल तू बनवलेले पोहे कसे आहेत. जेन्युइन रिव्ह्यू. ठीक आहे. मला पण मला आवडले. चांगले बनवले. मला तर एवढे काय खास नाही. ओके ओके. त्याच्यावरती बारीक शिव पाहिजे, जे मिसिंग आहे ते मस्त लागतं. येस. वा वा क्या सेवा आहे. घे घे, सेवा करून घे. येस. एक मिनिट नीट दे बाबा. फोनच्या चक्कर मध्ये एकदा आधी झालेलं आहे असं. ते पकड. हा गरम आहे. आरामात. काय सुकून आहे बघा. चहा सुद्धा ऐता ऐता मिळालेला आहे. आज आराम आहे. आज ना काम करायचंच नाही आपण. आज आपण आराम करायचा. येस. असं आपण त्यानंतर बघूया टेस्ट कशी आहे. आज ना आपण फक्त आराम करायचा आणि काही आपण गप्पा मारूया. आणि तुम्ही इन्स्टा चॅनलला सुद्धा जर फॉलो नसेल केलं इंस्टाग्रामला, सो लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेन. सो जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. खूप छान छान व्हिडिओज आहेत आमचे. ऑल ओव्हर व्हिडिओज आहेत. आमचे आमच्या घरी फिश टँक आहे त्याचा व्हिडिओ आहे. बाकी पण तुम्ही बघू शकता. जे आम्ही शॉपिंगला जातो ते आहे. म्हणजे फुल मिक्स व्हिडिओज आहेत. आणि या युट्यूब चॅनलला पण जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, अजून सबस्क्राईब केलं नाहीये, सो सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लाईक करा. कमेंट करा व्हिडिओज कसे वाटतायत. काही अजून तुम्हाला काही चेंजेस वगैरे बघायचे आहेत किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकवरती हवाय व्हिडिओ बनवण्यासाठी, सो तेही सांगा. आणि लवकरात लवकर फिशचा सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवणार आहे. जे फिशेस आमच्याकडे एक्वेरियम आहे. कारण आम्ही काल लाईव्ह आलेलो. खूप जणांची रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक्वेरियमचं हे करा आणि त्याचं चॅनल सुद्धा लवकरात लवकर बनवू. म्हणजे मे बी आजच त्याची सुरुवात करू. अजून एक निखिलचं सेपरेट चॅनल येणार आहे. सो त्यालाही फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि लाईक करा, कमेंट करा.
चहा ना अप्रतिम झालेला आहे, एक नंबर चहा झालेला आहे. आता तोच पुढे आहे, दुसरं आहे का पुढं पार्ले? नाही, बिस्किट संपलेले आहेत. आज आपण बघू डीमार्टला जाऊया बिस्किट्स फक्त आणण्यासाठी तुझ्यासाठी. त्या दिवशी ऍक्च्युली ऑनलाईन लक्षात नाही राहिलं मागवायला बिस्किट. तो खा ना सर, तुकडे तुकडे काय आलास, एक चुडूप चुडूप खायचं. का तोंडात तुझ्या तुकडे नाही होणार? नाही होणार. पण हे एवढे तुकडे नाहीत की फक्त हाफ. अशी मध्ये अशी भूकंप आला हे प्लेट मध्ये आण ना, मी तुला प्रॉपर फुल हे करू देते. किंवा खा ना ते बिस्किट. मी खाईन, मला काही प्रॉब्लेम नाही, बट तुझ्यासाठी ठेवलेलं मी खाशी. तुम्ही रेस्ट करताय, तुम्हाला काय पडली नाहीये? काय झालं की एक दिवस तर सुट्टी असते, झोपू दे ना थोडा वेळ. पण आईला रेस्ट करायचं, तुम्ही करताय रेस्ट. थोडा वेळ फक्त झोपतो, मग मी जातो आईला हेल्प करायला. आई बघा बनवतीये जेवण. आई तुला माझी हेल्प पाहिजे? काय पाहिजे असेल तर सांग हेल्प. काय करतोय? झोपलेत आता, तुला आराम पाहिजे तर तेच झोपलेत. तेच ना, एक दिवस पण आराम नसतो, इथे पण आराम नसतो. तेच म्हणूनच एक दिवस सुट्टी कुठेतरी जायचंय मला. तुला पाहिजे तर आराम, तेच करतात त्या. सुट्टी आहे तर तेच ना, रेस्टच पण देत नाही. हम्म. तुमच्या घरी पण असंच असेल, रेस्ट खरं मिळत नाही. आज खरं विचार केलेला एक दिवस मस्त आराम असणार, पण आराम कुठे नशिबात आहे. कामही कधी संपतच नाही. आज आमच्याकडे डाळ भात आहे बिकॉज निखिल आज विसरलेला आहे. काल त्याला दळण सांगितलेलं आहे करायला, गहू दळून आणायला, पण तो विसरलेला आहे. त्याच्यामुळे आज डाळ भात खाऊन बसावं लागणार आहे फक्त. आणि मी डाएटवर आहे खूप दिवस झालं, बट आज डाळ भातची क्रेविंग होतीये. जास्त नाही खाणार आहे ओव्हर, बट थोडंसं इटिंग करणार आहे. सो फायनली जेवण झालेलं आहे. खूप लेट झाले जेवायला आज, सो एकदम रिलॅक्स मोड मध्ये आहे. वाजलेच 3 वाजले. तुम्ही बघू शकता सिम्पल डाळ भात केलेला आहे, भेंडीची भाजी केलेली आहे, फेवरेट आहे. येस, भेंडीची भाजी आणि डाळ भात सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आहे जेवण. येस, सो मस्त आज बघा तुम्ही बघू शकता असं मस्त जेवण बनवलेलं आहे. किया सुद्धा भात खाणार आहे, ती जास्त भात खात नाही, पण आज तिला देणार आहे. हा इंद्रायणी राईस स्पेशली मेड फॉर किया. येस, या जेवायला. आणि आज एकदम सुट्टी आहे, सो बघा मूवी सुद्धा लावलेला आहे, कॉकटेल 2. सो आज मस्त जे आहे मूवी बघत बघत जेवणार आहे. खूप दिवसांनी आज टीव्ही बघणार आहे. टीव्ही बघायला टाइम नसतो, काय दिवस आलेले आहेत, टीव्ही बघायला टाइम नसतो. त्याच्यामुळे आता टीव्ही आज प्लॅन केला, जरा मूवी वेगळा बघूया घरी बसून. बाहेर जास्त आम्हाला फिरायला म्हणजे मला नाही आवडत, मला घरी बसायलाच आवडतं. जितका वेळ घरी असो थोडं मस्त टाइम असं वाटतं स्पेंड करायला. निखिलला काय आवडतं, घरी बसायला की बाहेर? मला तर बाबा एकच गोष्ट आवडते, बाहेर फिरायचं, पावसाचा आनंद घ्यायचा, आणि घरी जर असं तर घरी एकदम गरम गरम जेवण जे घरी बनवलेलं असतं ते खायचं. मला सो आता जेवतो, भेटूया आपण जेवल्यानंतर.